फुंकलंय निवडणुकांचं रणशिंग, सर्वच पक्ष निवडणुकीच्या लढाईसाठी होणार दंग. एकाला मिळणार संधी तर दुसऱ्याची उडणार दांडी. कोण करणार मतदारांच्या मनात घर आणि कोणाचं होणार पारड जड. काय म्हणतंय लोकसभा आणि विधानसभेतील मतदारसंघात घडणारं राजकारण. जाणून घेण्यासाठी पहा न्यूज अनकटचं विश्लेषण. राजकारण. आरक्षणाची रचना काय आणि ओबीसी आरक्षण लढ्याचे आजचे वास्तव काय. काळानुसार देशभरामधील बहुभाषिक राज्यांमध्ये आरक्षणासाठी लढा कसा सुरू झाला, त्याचे लोण महाराष्ट्रापर्यंत कसे पोचले आणि मराठ्यांच्या आजवरच्या आरक्षणासाठीचा लढा कसा उभारला गेला, राज्य सरकारने त्यावर केलेल्या उपाययोजना आणि आजवरचे त्याचे वास्तव काय. आता या भागामध्ये पाहूयात मराठा आरक्षणाचा थंड बसण्यामध्ये पडलेल्या लढ्याला उभारी कशी मिळाली आणि पुढच्या घटनाक्रम. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या #राजकारणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आरक्षणाची रचना काय आणि ओबीसी आरक्षण लढ्याचे आजचे वास्तव काय ह्याच्या 4थ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण जाणून घेणार आहोत मराठा आरक्षणाची आजवरची सुरुवात कशी झाली, मनोज जरांगे पाटील यांचा लढा कसा झाला त्याबद्दल. मागील भागामध्ये पाहिले की 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण अवैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सत्ता बदलाच्या या घोळामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न काहीसा मागे पडला आणि मनोज जरांगेंच्या नेतृत्वामध्ये आरक्षणाची आरपारची लढाई सुरू झाली. 2 वर्ष थंडावलेल्या आरक्षणाच्या लढ्याला मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 पासून उपोषण सुरू करून सुरुवात केली. 1 सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी पोलीस बळाचा वापर झाला. त्यावेळेला प्रचंड गोंधळ झाला. पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात लहान मुले आणि महिलांसह अनेक जण जखमी झाले. त्यानंतर अनेक आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. त्याची दखल प्रिंट मीडियासह इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांनी देखील घेतली. त्यानंतर या आंदोलनाची व्याप्ती एवढी वाढली की राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे लागले. त्यानंतर मराठा समाजामधील कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषणाला पुन्हा एकदा सुरुवात केली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी हजारो आंदोलकांचा जमाव एकत्रित झाला. हे आंदोलन सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या काय होत्या ते देखील आपण पाहूयात. पहिली मागणी होती, दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसींचा सर्वे करा. सर्वे करून ओबीसींच्या ज्या प्रगत जाती आहेत त्यांना आरक्षणामधून वगळण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. दुसरी मागणी होती, मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा. तिसरी मागणी होती, कोपर्डीमधील तरुणीवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या. चौथी मागणी, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्या. पाचवी मागणी होती, सारथीमार्फत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त निधी द्या आणि त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा. 6वी मागणी होती, महाराष्ट्रामधील मराठा समाजाला 50% आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल, पण NT VJNT प्रवर्ग टिकला तरच आरक्षण घेणार, नाहीतर 50% वर आरक्षण घेणार नाही. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यामधील मराठ्यांना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले. आणि 14 सप्टेंबर 2023ला मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिलं उपोषण सोडलं. त्याच वेळेला 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री शिंदेंना सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने ओबीसी नोंदणी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना केली. दरम्यान 14 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यामधील काही भागांचा दौरा केला. आरक्षणाच्या प्रश्नावरती सरकार गंभीर नसल्याचा आणि सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत 25 ऑक्टोबर 2023 पासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान सरकारने आरक्षणाबाबत कोणती हालचाल न केल्यामुळे 30 ऑक्टोबरला माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने न्यायमूर्ती MJ गायकवाड, सुनील शुक्रे, उदय सामंत, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भेट घेतली आणि 2 नोव्हेंबरला जरांगेंचं दुसरं उपोषण मागे घेण्यात आलं.
3 नोव्हेंबरला सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर सरकारकडून आलेल्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणावरती पुन्हा काम सुरू असल्याची खात्री त्यांना पटवून दिली. यावरती सरकारला आरक्षण देण्याबाबत 2 जानेवारीची डेडलाईन देण्यात आली. सरकारच्या या आश्वासनाचा भ्रमनिरास झाल्यावरती 20 जानेवारी 2024 रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये जाऊन आंदोलन सुरू करण्यासाठी त्यांच्या जालन्यामधील अंतरवाली सराठी या गावामधून पदयात्रा काढून पायी प्रवास करत 25 जानेवारी रोजी नवी मुंबई गाठली आणि 26 जानेवारी 2024 पासून 75व्या प्रजासत्ताक दिनी मनोज जरांगे पाटील यांनी आणखीन एक आमरण उपोषण सुरू केलं. त्यामधील मुख्य मागण्या कोणत्या होत्या? पहिली मागणी होती मराठा समाजामधील 54 लाख लोकांना कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना जात प्रमाणपत्राचं वाटप करा. नोंद नेमकी कोणाची हे माहिती करायचं असेल तर ग्रामपंचायतीला नोंदी मिळालेले कागद बाहेरच्या भिंतीवर चिकटवण्यासाठी सांगा. त्यानंतर लोक प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करू शकतील. नोंदी मिळाल्या आहेत त्या सर्व कुटुंबांना नोंदीच्या आधारावरती प्रमाणपत्र दिलं जावं. 54 लाख नोंदीनुसार वंशावळी जुळल्यावरती त्यांना प्रमाणपत्र मिळायला हवं. ज्याची नोंद मिळाली आहे त्यांनी तातडीने अर्ज भरण्यास सुरुवात करावी. त्यानुसार राज्य सरकारकडे 4 दिवसामध्ये प्रमाणपत्र वितरित करण्याची मागणी केली गेली. त्यावरती राज्य सरकारने सांगितलं की आतापर्यंत 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिली गेले. तसेच वंशावळी जुळवण्यासाठी समिती देखील नेमली गेली. दुसरी मागणी होती ज्या 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिली गेली आहेत त्यांची माहिती आम्हाला म्हणजेच मराठा आंदोलकांना द्यावी. काही दिवसात हा डेटा आपल्याला मिळेल असे सरकारकडून देखील त्यावेळेला सांगितलं गेलं. तिसरी मागणी होती शिंदे समिती रद्द करायची नाही. या समितीने मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधत राहावं. त्यानुसार सरकारने 2 महिने मुदत वाढवून दिली. आंदोलकांची मागणी केली की ही समिती 1 वर्षभर कार्यरत ठेवावी. त्यावरती राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने या समितीची मुदत वाढवून देण्याचं देखील मान्य केलं. चौथी मागणी होती ज्यांची नोंद मिळाली त्याच्या कुटुंबामधील सगा-सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जावं. त्याच्या शासन निर्णय अध्यादेश दिला जावा जो अद्याप सरकारने काढलेला नाही. ज्याची नोंद आहे ती व्यक्ती त्याच्या सगळ्या सोयऱ्यांबाबत शपथपत्र सादर करत असेल तर त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं. तसेच हे शपथपत्र मोफत दिलं जावं यावर सरकारने देखील होकार दिला. सरकारने या संबंधीचा अध्यादेश जारी करावा अशी मागणी देखील करण्यात आली. 5वी मागणी होती की अंतरवालीसह महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मराठा आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जावे. त्यावरती गृह विभागाने म्हटलं की विहित प्रक्रिया राबवून गुन्हे मागे घेण्यात येतील. 6वी मागणी होती की सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पिटिशन्स दाखल केली गेली. त्यावरती निर्णय होईपर्यंत आणि संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजामधील मुलांना 100% शिक्षण मोफत द्यावं. तसेच आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारी भरत्या थांबवा अथवा आमच्या जागा राखीव ठेवून भरती करा अशी मागणी करण्यात आली. परंतु सरकारने ही मागणी मान्य केली नाही. राज्य सरकारने म्हटलंय की राज्यामधील केवळ मुलींना KG to PG पर्यंतचं शिक्षण देण्याचा निर्णय निर्गमित करू, परंतु यासाठीचा शासकीय निर्णय जारी केला नाही. राज्य सरकारने केवळ मुलींच्या शिक्षणाबाबत अनुकूलता दाखवली. मुलांच्या मोफत शिक्षणाबाबत कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. त्यानंतर 27 जानेवारी 2024 रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासह सगळे सोयरे अध्यादेशाची प्रत दिल्यानंतर जरांगेंचा मोर्चा विजयी गुलाल उधळून हा पुन्हा परतला. मात्र त्यानंतर सरकारकडून कोणतीही हालचाल सुरू झाली नाही. म्हणून मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारी 2024 पासून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण सुरू केलं. त्यानंतर राज्य सरकारने 20 फेब्रुवारीला विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांना 10% आरक्षणाचं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर केलं. त्यावरही मराठा आंदोलकांचं समाधान झालं नाही. त्यावरती 25 फेब्रुवारीला मुंबईमधील सागर बंगल्यावरती आंदोलकांसह निघालेल्या मनोज जरांगेंना पोलिसांनी रोखलं. दुसऱ्या दिवशी 26 फेब्रुवारीला उपोषणाच्या 17व्या दिवशी
महिलांच्या हस्ते सरबत पिऊन जरांगेंनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळामध्ये देशामध्ये सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे मराठा आंदोलक थंडावले. निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येमध्ये बसणारे आणि ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यासाठी 8 जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं. मात्र 4 दिवसांमध्येच राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळेला सरकारच्या शिष्टमंडळाने सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी 13 जुलैपर्यंत मुदत मागितली आणि मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत देत आमरण उपोषण स्थगित केले. परंतु आता ही 13 जुलैची मुदत देखील संपलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील आंदोलन काही कालावधीपुरतं स्थगित केलंय. परंतु येत्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा देखील होणार आहे आणि ह्याच सभेकडे त्या सर्वांचंच महाराष्ट्रामधील जनतेचं लक्ष लागून राहिलंय की मनोज जरांगे पाटील ह्या सभेमधून मराठा समाजाला कोणतं मार्गदर्शन करतात आणि आता कोणत्या प्रकारचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू करतात. तुर्तास वेळ झाला आता ह्या विषयामध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटू पुढल्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट #राजकारण. धन्यवाद.